हॅलो हॅलो. शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. क्वालिफायचा सामना आहे. एके बाजूला श्रीगणेशच्या बळवंत नगर तर दुसऱ्या बाजूला लकी बॉईज केरगाव. या दोन्ही संघामध्ये आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, संतोष आणि शंकर. हो, यावेळेस काळू या गोलंदाजाचा पहिलाच बॉल मात्र यावेळेस अचूक टप्प्यावरती फेकी केलाय. पहिला बॉल तर निर्धार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल काळू. यावेळेस यावेळेस नक्कीच नक्कीच काय घडलं इकडे आपण बघूया. दांडी 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 गुल आणि पहिलाच विकेट मात्र मिळतोय लकी बॉईज खैरगाव या संघाला. त्यावेळेस गुडलींचा बॉल होता, थोडीशी गती कमी होती. इथे मात्र संतोष या बॅटरला या बॉलवरती मात्र फटका खेळता आला नाही. बॉल मात्र जाऊन स्टंपवरती आदळला आहे. अगदी पहिला विकेट मात्र मिळतोय लकी बॉईज खैरगाव या संघाला. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. नक्कीच इथे मात्र श्रीगणेशच्या बळवंत नगर या संघाला कुठेतरी एक चांगलं आव्हान द्यावं लागेल. कारण इथे मात्र नक्कीच सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत नक्कीच लकी बॉईज केरगाव या संघानं चांगलीच खेळी करून दाखवली. परंतु या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते खैरगाव या संघाची. इथे नक्कीच आडव्या बॅटने फटका फाईन लेगला बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. इथे मात्र 2 धावा. या 2 धाव्याने श्रीगणेश बळवंत नगर या संघाचा श्रीगणेश होतोय. षटकातील पुढील बॉल काळू या गोलंदाजाचा. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. इथे मात्र पुन्हा एकदा अलकाचा लेग साईडच्या दिशेने कडून दिले. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाले. या दुसऱ्या धावेचा कॉल. अगदी 2 धाव मात्र वेगाने कंप्लीट होते. या 2 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड मात्र पुढे ढकलला आहे 4 या आकड्यावरती. ते नक्कीच आपण पाहतोय क्वालिफायचा सामना आहे. या सामन्यामध्ये एक चांगला आव्हान द्यावं लागेल बळवंत नगर या संघानं. तर नक्कीच सरळ फटका खेळलाय पण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आणि यावेळेस 21 धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे परंतु दुसरी धाव काही घेतली गेली नाही. अगदी 21 धाव एक सिंगलने संघाचा धावफलक मात्र पुढे ढकलला आहे 5 या आकड्यावरती. सध्या तरी अगदी शांततेने यावेळेस खेळ चाललाय. अगदी डबल सिंगल यावेळेस संघाचा स्कोरबोर्ड पुढे ढकलला जातोय बळवंत नगर या संघाकडून. परंतु इथे मात्र आलाय शंकर. तर नक्कीच पुन्हा एकदा शंकरने देखील हलकाचं ढकलून दिले. ते मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. या बॉलवरती धाव घेतली गेली नाही.
आहे, कारण दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि धावपलकीवरती मात्र 7 धावा. हो, यावेळी शॉर्ट पिच बॉल होता. इथे मात्र बॅटर बीट झालाय प्रकाश. अजून एक डॉट बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, त्यानंतर एक डॉट बॉल. अजूनही या षटकामधील 4 बॉल अमोल या गोलंदाजाचे शिल्लक असेल. हो, यावेळेस पुन्हा एकदा सफल होऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र विकेट किपर बीट झालाय. अगदी मागच्या दिशेने बॉल निघून चाललाय, परंतु इकडे नक्कीच शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवला गेलाय. संघाचा धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. पॉवर प्ले समाप्त झालाय. या 9 बॉलवरती मात्र 8 धावा बळवंत नगर या संघाच्या. सध्या तरी अजून आहे बॅटर शंकर अजूनही शांत आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढे मात्र धावा मिळवणं फार गरजेचं आहे. एक चांगलं आव्हान द्यावं लागेल, कारण इथे मात्र हा सामना खूप महत्त्वाचा आहे दोन्ही संघासाठी. सध्या तरी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय बळवंत नगर हा संघ. ओहो, यावेळेस शॉर्ट पिच बॉल अगदी उडवलाय, बॉलला पाठवून दिलाय. फाईन लेगला बॉल निघून चाललाय बाई सफर. त्या पहिला षटकार पाहायला मिळतोय बळवंत नगर या संघाकडून. या षटकारांना संघाचा स्कोरबोर्ड मात्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय अगदी 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अमोल या गोलंदाजाच्या अजूनही या षटकामधील 2 बॉल शिल्लक. या 2 बॉलवरती अजूनही किती धावा मिळू शकेल शंकर आणि प्रकाश. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने हलकाचा कट, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न होता. यास, इथे मात्र पुन्हा एकदा मागे परतला फलंदाज शंकर. इथे मात्र एकच धाव जोडली जाईल. अमोल षटकातील पुढील बॉल. इथे मात्र बॅटचा कडा लागला गेला. अगदी फाईनला जेल उडाले इथे. ओ इकडे मात्र अजीब गजीब कॅच पाहायला मिळते आपल्याला. इथे मात्र नक्कीच एका क्षेत्ररक्षकाच्या हातामधून बॉल सुटला आणि अगदी दुसऱ्या फिल्डरच्या हातामध्ये जाऊन बसला. अगदी इथे मात्र अजब गजब झेल पाहायला मिळते. दुसरा धक्का लागतोय बळवंत नगर या संघाला. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बळवंत नगर या संघाचा धावफलक सध्या तरी जोडला गेला आहे स्कोरबोर्डवरती 15 धावा. तिसरं षटक गाठण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पुन्हा येतोय काळू. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली होती. इथे मात्र नक्कीच पहिल्या बॉलवरती इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. अगदी यावेळेस फटका फसला गेलाय. इथे मात्र नक्कीच अमोल या क्षेत्ररक्षकानं चांगली झील टेपली गेले. इथे मात्र अजून एक धक्का लागतोय बळवंत नगर या संघाला. इकडे पाहू शकाल दोन्ही 15 धावा स्कोरबोर्डवरती लागले गेले आहेत. 3 विकेट.
न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दशरथ. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल काळू. यावेळेस नक्कीच थोडीशी गती कमी होती या बॉलवरती. अगदी हलकचकट करून कव्हरला ढकलून दिलाय. इथे मात्र एकच धाव येते. या एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड 16 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. सध्या तरी फार खूपच कमी धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकातील पुढील बॉल इथे मात्र नक्कीच खेचून काढलाय लेग साईडच्या दिशेने. चेंडू मात्र निघून चाललाय अगदी सीमारेखा पार. इथे 4 धावा येतील हितेच्या बॅटमधून आणि या धावा येणं फार गरजेचं आहे बळवंत नगर या संघाला. कारण लकी बॉईज खैरगाव हा संघ अगदी मजबूत संघ आहे. चांगले बॅटिंगला आहे ना. इथे एक चांगलं आव्हान देणं फार गरजेचं आहे. सध्या तरी एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय हितेच्या बॅटमधून. या चौकाराच्या मदतीने संघाचा स्कोरबोर्ड जाऊन 20 आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल काळू. सामना करेल इथे शिते. हो या रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ते मात्र नक्कीच हितेशला मात्र जमला नाही आहे. सध्या तरी इथे काळू या गोलंदाजाचा डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतोय क्वालिफायचा सामना आहे. खूप महत्वाचा हा सामना दोन्ही संघासाठी. यावेळी जाडू शॉट अगदी यावेळेस पुन्हा एकदा उडवला. अगदी अवैध बॉल आहे. इथे मात्र नक्कीच अमोल काही चूक करणार नाही. माय खुन्नास. इथे अजून एक विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बळवंत नगर या संघाकडून सोमनाथ. षटकातील काळूचा शेवटचा बॉल शिल्लक. हो यावेळेस नक्कीच अगदी गोडलेंचा बॉल होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न इथे मात्र सोमनाथला संपर्क करता आला नाही. यावेळेस शेवटचा बॉल सध्या तरी आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर साई गणेश बळवंत नगर या संघाचा दाफलक जाऊन पोहोचलाय 4 गडी बाद 20 आकड्यावरती. लकी बॉईज केरगाव या संघाकडून 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय रमेश. ती मात्र खूप कमी धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहे. बळवंत नगर या संघाच्या 20 धावा या 18 बॉलवरती. इथून मात्र कुठेतरी धावा मिळवणं गरजेचं आहे. इथे मात्र नक्कीच पहिल्याच बॉलवरती इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी यावेळेस उंची भरपूर गाठली होती. इथे अंतर मात्र कमी आणि पांड्या मात्र झेल सोडणार नाही. इथे अजून एक विकेट पाहायला मिळतोय. चौथा धक्का लागतोय साई गणेशच्या बळवंत नगर या संघाला. दशरथच्या स्वरूपात नाखुश असेल दशरथ, कारण दशरथ देखील आपल्या संघासाठी योगदान देऊ शकला नाही. खूप कमी धाव संख्या पाहायला मिळते या बळवंत नगर या संघाच्या स्कोरबोर्डवरती. मात्र 20 धावा जोडले गेल्या आहे आणि
बळवंत नगर या संघाची आधी टीम डगआउटच्या आसऱ्याला पाहायला मिळते, म्हणजे 5 गडी बाद झाले. वेळेस पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बुधा. रमेश गोलंदाजानं अगदी पहिल्या बॉलवरती एक विकेट मिळवून दिलं. अजूनही या षटकामधील 5 बॉल फेकी करायचे आहे. रमेश गोलंदाज इथे फुलटॉस बॉल आहे, यामुळे जोरदार पॉवर बॉलला उडून दिलाय. बॉल निघून चाललाय बाई सफर. इथे मात्र ठोकलाय षटकार. 26 धावा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय स्कोरबोर्डवरती, परंतु इथून पुढे नक्कीच अशाच प्रकारे फटकेबाजी करणं गरजेचं आहे, जेणेकरून 40-45च्या आसपास धावा देखील केल्या गेल्या तरी एक चांगल्या प्रकारे हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्या तरी या बुधा या फलंदाजानं पहिल्या बॉलचा सामना केला आहे. स्क्वेअर लेगला मात्र बॉलला फेकून 6 धावा मिळवून दिलाय. ते मात्र रमेशचा हा एक बॉल मागणं ठरतोय. षटकातील पुढील बॉल इथे मात्र नक्कीच शॉर्ट पिच बॉल होता. अगदी यावेळेस थोडंसं बॅटरपासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अगदी यावेळेस संपर्क नाही. या डॉट बॉल. अजूनही या षटकामधील 3 बॉल शिल्लक रमेश गोलंदाजाचा. हो यावेळेस अजून एक खरा बॉल पाहायला मिळतोय. लेग साईडच्या दिशेने वाईट बॉल घोषित केलाय पंचांना. अजून एक अतिरिक्त धाव जोडली जाईल वाढच्या स्वरूपात. एकदा वेळे संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 27 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पुढील बॉल येस मात्र इथे थोडंसं गती कमी पाहायला मिळाली. अगदी इथे मात्र बुधाला विट केलंय. ते अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल वेळेस यार्कर डिलिव्हरी अगदी फाईनला बॉलला ढकलून दिला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झालं. इकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या मोमेंटला मात्र बॉलला अडवलं गेलंय आणि नक्कीच इकडे तिसऱ्या धावेचा कॉल आहे. अगदी 3 धाव मात्र काढले गेले. चौथ्या धावेचा प्रयत्न. अगदी इथे मात्र नक्कीच विकेट मिळेल, कारण इथे दोन्ही फलंदाजामध्ये मिसअंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा अगदी चांगल्या प्रकारे काढले गेलं होतं. चौथ्या धावेचा कॉल मात्र चुकीचा ठरला. इथे मात्र धाव बाद होतोय. 6वा धक्का लागतोय बळवंत नगर या संघाला. संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय अगदी 30 आकड्यावरती. अजूनही या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक आहे रमेश गोलंदाजाचा. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय बळवंत नगर या संघाकडून. रवींद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 30 धावा स्कोरबोर्डवरती लागला गेलाय. षटकातील पुढील बॉल शेवटचा बॉल शिल्लक आहे 4थ्या ओव्हरचा. अगदी यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचा कडा लागला होता, परंतु विकेट किपरच्या हातामध्ये यावेळेस 1 बाउन्स बॉल जाऊन थांबला. इथे डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरमध्ये 30 धावा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. साई गणेश बळवंत नगर या संघाच्या 6 विकेट स्कोरबोर्डवरती लागले गेले आहेत. म्हणजेच इथे आता मात्र शेवटचं षटक शिल्लक असेल आणि तो शेवटचा ओव्हर मात्र हाताळू शकेल खैरगाव या संघाकडून दिलीप. दिलीप गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. पहिलाच बॉल इथे खिसून काढलाय. अगदी यावेळेस मिडूनला बॉलला ढकलून दिला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. बॉल मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे 4 धावा येत आहे. या 4 धावेने संघाचा स्कोरबोर्ड मात्र 4 ने पुढे ढकललाय. 34 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी यावेळेस लकी बॉईज खैरगाव या संघाची चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु इथे नक्कीच थोडंसं फिल्डरकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि ते चुकीचा मात्र नक्कीच चौकार मिळतोय या बळवंत नगर या संघाला.
या 4 धावेने तर संघाचा स्कोरबोर्ड 34 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अगदी यावेळेस अजूनही या षटकामधील 5 बॉल शिल्लक असतील. रमेश या गोलंदाज दिलीप या गोलंदाजाचा थोडंसं फील्डमध्ये फेरबदल केला. इथे मात्र नक्कीच कव्हरला फटका आहे. इथे मात्र शोधलाय गॅप लावलाय मॅप. बॉल चाललाय दन दन करीत सीमारेखा पार. इथे अजून एक चौकार पाहायला मिळतोय. अगदी खूप मोठा कव्हरला गॅप होता. अगदी यावेळेस पुन्हा या फलंदाजानं अगदी या गॅपमध्ये या बॉलला खेळला आणि सीमारेखा पार पाठवून दिला. इथे 4 धावेसाठी अजून 4 धावा जोडले जाते. या 4 धावेने संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला आहे 38 आकड्यावरती. सध्या तरी दिलीपचं मागडं ठरतोय. 2 बॉल अगदी मागडे ठरले गेले. इथे बॅटचा कडा होता. अगदी थर्डमॅनला बॉलला अडवलं गेलं. एकदा मात्र वेगाने काढले गेले. दुसऱ्या धावेचा कॉल. इथे मात्र नक्कीच बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एकच धावे येईल. या एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड मात्र जाऊन पोहोचतोय 39 आकड्यावरती. अजूनही या षटकामधील दिलीप या गोलंदाजाचं 3 बॉल शिल्लक आहेत. अगदी आपण पाहतोय या बनदरा वाडी या षटकामधील आजचा 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवसामधला क्वालिफायचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. क्वालिफायरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. लक्की बॉईज खैरगाव विपक्ष संघ आहे साई गणेशच्या बळवंतनगर. संघाचा स्कोरबोर्ड मात्र 41 आकड्यावरती जाऊन पोहोचतो. इथे पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. कव्हरला बॉलला ढकलून दिला. एक धावा तर वेगाने कव्हर होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा मात्र आरामात पूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल नाही. यावेळी चांगले थ्रो आपल्याला पाहायला मिळेल. 2च धावा जोडले जातील. या 2 धावाने संघाचा स्कोरबोर्ड मात्र पुढे ढकललाय 43 आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या ओव्हरमधील सामना करेल रवींद्र. अगदी यावेळेस पुन्हा एकदा बॅटरपासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस स्कोर चेंडू घोषित केला गेला आहे. अगदी यावेळेस टी व्ही आंबेडकडे निर्णय देखील केला गेला आहे. हा बॉल मात्र चेक केला जाईल. या पंचांचा निर्णय वाईट आहे परंतु गोलंदाजाने इकडे मात्र नक्कीच टी व्ही आंबेडकडे निर्णय दिला गेला आहे. हा बॉल मात्र नक्कीच चेक केला जाईल. बॅटर कॅमेरामध्ये आलाच नाही. या बाजूने पळायला नोट आउट. शेवटचा बॉल शिल्लक. सामना करेल रवींद्र. ते मात्र नक्कीच फटका खेळलाय कव्हरला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. अगदी यावेळेस 2 धावा वेगाने कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा कॉल. अगदी यावेळेस पुन्हा एकदा 3 धावा तर कंप्लीट झाले. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय शेवटच्या बॉलवरती. अगदी यावेळेस 4 धावा. 4 धावा. काय काय करतोय गडी. अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा. इकडे 4 धावा शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळत आहे.
षटकार. 49 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. इथे मात्र पहिल्या बॉलवरती तडाखा पाहायला मिळतोय, परंतु इकडे मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सध्या तरी इथे पहिला बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय बळवंत नगर या संघाकडून. ते मात्र नक्कीच रिव्हर्स स्वीप खेळला अगदी यावेळेस गॅपमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉल मागे दोन दोन क्षेत्ररक्षक, बॉल मात्र थांबत नाही. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मात्र दुसऱ्याच बॉलवरती आपल्याला 4 धावा पाहायला मिळत आहे. रमेशच्या बॅटमधून या 4 धावेने लक्की बॉईज केरगाव या संघाचा श्रीगणेश होतोय. ते खऱ्या अर्थाने गोलंदाजाची चांगलीच परीक्षा आहे. इथे मात्र नक्कीच गोलंदाजाला चांगले काम करावं लागतील. धावा रोखणे गरजेचं आहे, कारण पाहायला गेलं तर खूपच कमी आव्हान आहे क्वालिफायच्या सामन्यामध्ये. मात्र 49 धावा मिळवायच्या आहेत लक्की बॉईज केरगाव संघाला, परंतु इथे मात्र नक्कीच अचूक टप्प्यावरती बॉलला फेकून इथे डॉट बॉल सध्या तर पाहायला मिळतोय. दुसरा बॉल मागणं ठरलं गेलं शंकर या गोलंदाजाचा, त्यानंतर अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकातीला चौथाच बॉल, अगदी यावेळेस पुन्हा एकदा चापट शॉट पाहायला मिळतोय, परंतु या बॉलवरती अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज यांच्याकडून फिल्डिंग पाहायला मिळाली. सध्या तरी चांगला ओव्हर पाहायला मिळतोय. 4 धावा खर्च केलाय. षटकातील पुढील बॉल, हो हो हो, इथे मात्र नक्कीच बॅकफुटला येऊन इथे जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बॅटर रमेशला जमला नाही. अगदी यावेळेस बॉल जाऊन पायावरती आदळलाय. सध्या तरी अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त यावेळेस गोलंदाजी पाहायला मिळतोय या बळवंत नगर या संघाकडून. पहिला षटक हाताळतोय शंकर. सध्या तरी शंकर या गोलंदाजानं 5 बॉल फेकी गेले आणि केवळ 4च धावा खर्च केलाय. तो देखील रिव्हर्स स्वीपच्या शॉटमधून आल्या होत्या. अगदी यावेळेस थोडंसं गोलंदाज मात्र दिशा भटकला. ऑफ साईडच्या दिशेने वाईट बॉल फेकी केलाय. अतिरिक्त एक धाव जोडली जाते 1 धावेने. संघाचा स्कोरबोर्ड मात्र 5च्या आकड्यावरती पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल, हो यावेळेस पुन्हा एकदा सफल मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र संपर्क नाही. डॉट बॉल, ओव्हरची समाप्ती. अगदी मुंडेगाव या संघाचे देखील सुद्धा पहिल्याच ओव्हरमध्ये 5च धावा होत्या आणि इथे मात्र नक्कीच खैरगाव या संघाच्या सुद्धा आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये 5च धावा पाहायला मिळत आहे. म्हणजे सध्या तरी सेम टू सेम धावफलक पाहायला मिळतोय पहिल्या ओव्हरमध्ये. परंतु अजूनही इथे मात्र गोलंदाजाला चांगले काम करणं गरजेचं आहे. ते धावा आणि फिल्डिंग आणि कॅचेस चांगलेच करणं गरजेचं आहे बळवंत नगर या संघाला. सध्या तरी पहिल्या ओव्हर शंकर या गोलंदाजाचं चांगल्या प्रकारे सुंदर प्रकारे यावेळेस फेकी केल्या आणि मात्र 5च धावा खर्च केलाय. इथे मात्र गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. दुसरं षटक घेऊन येतोय साई गणेशच्या बळवंत नगर या संघाकडून दशरथ देखील वेगवान गोलंदाज आहे, परंतु इथे मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल, आडवे बॅटने फटका. हो यावेळेस नक्कीच थोडंसं लॉंग डिस्टन्स होतं. इथे बॉल अडवू शकला नाही. या बॉल निघून चाललाय फाईन लेगला, सीमारेखा पार. इथे 4 धावा येत आहे या काळू तेलम या फलंदाजाच्या बॅटमधून. या 4 धाव्याने संघाचं धावफलक सध्या तरी 9 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील दसराचा पुढील बॉल, सामना करतोय काळू. इथे पुन्हा एकदा हलकाचा कट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चांगले फील्ड पाहायला मिळतोय स्वतः गोलंदाज दशरथ यांच्याकडून. ती सध्या इथे डॉट बॉल येतोय. सध्या तरी 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहे, रमेश आणि काळू. सध्या तरी स्टॅगवरती काळू इथे सफल झाला. अगदी आडवे बॅटने पुन्हा एकदा बॉलला ढकलून दिलाय. स्कोर लागलाय. सत्रक्षक येतोय, बॉलला अडवू शकला नाही. बॉल निघून चाललाय. अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार काळूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. सॉरी, बॅक टू बॅक नाही, एक मध्ये डॉट आला होता. तिसऱ्या बॉलवरती इथे चौकार पाहायला मिळतोय. संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 13 आकड्यावरती. इथे मात्र नक्कीच दशरथ या गोलंदाजाचा मागणं ओव्हर ठरतोय.
कारण सर्कल मर्यादा संपलेली आहे. अजूनही या षटकामधील 3 बॉल फेकी करायचे आहे गोलंदाजाला. हे 3 बॉल मात्र कुठेतरी अचूक टप्प्यावरती फेकणं गरजेचं आहे. हे 3 बॉल डॉट येणं गरजेचं आहे. अगदी आपण पाहतोय क्वालिफायचा सामना आहे. एके बाजूला लकी बॉईज खेरगाव तर दुसऱ्या बाजूला साई गणेश बळवंत नगर. अगदी या दोन्ही संघामध्ये आपल्याला क्वालिफायचा सामना पाहायला मिळतोय. दसऱ्याच्या षटकातील पुढील बॉल. हो इथे मात्र फुल टॉस बॉल अगदी सरळ दिशेने फटका खेळाय क्षेत्ररक्षक येतो. इथे बॉलला अडवला गेलाय. अगदी एकच धाव जोडली जाते. या एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड मात्र एकने पुढे ढकललाय 14 या आकड्यावरती. अगदी सध्या तरी या खैरगाव या संघाचा डबल सिंगलने धावफलक पुढे ढकलला जातोय. परंतु प्रत्येक ओव्हरमध्ये कुठेतरी एखादा मोठा फटका खेळणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं समीकरण पुढे सोपं होऊ शकतोय. परंतु इथेच चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते या दसऱ्यात या गोलंदाजी. हो इथे मात्र उडवला अगदी उंची आणि अंतर. इथे अगदी चांगली झेल आपल्याला पाहायला मिळतोय. ते मात्र नक्कीच शंकर या फिल्डरनं काय जबरदस्त झेल टिपले गेले. पण रिप्ले मध्ये पाहू शकाल यस विकेट. पहिला धक्का लागतोय लकी बॉईज केरगाव संघाला. चौदा धावा जोडले गेल्या स्कोरबोर्डवरती. अजूनही षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. दशरथ या गोलंदाजाचा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लकी बॉईज केरगाव या संघाचा अमोल. नक्कीच इथे मात्र अमोलचा विकेट मिळवणं गरजेचं आहे कारण अमोल हा विस्फोटक फलंदाज आहे. इथे मात्र नक्कीच फटका खेळलाय. अगदी यावेळेस टप्पा पडल्यानंतर मिड ऑफला बॉल अडवला गेलाय. एक धाव काढले गेले. ओव्हरची समाप्ती. एक धावेने संघाचा धावफलक 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय लकी बॉईज केरगाव या संघाचा. ही जोडी मात्र तोडणं गरजेचं आहे कारण हे दोन्ही फलंदाज मात्र संघासाठी घातक आहे. कारण या अगोदरच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं अमोल या फलंदाजानं अगदी विस्फोटक फटकेबाजी केली होती. खरं तर इथे अमोलचं विकेट फार महत्त्वाचं आहे बळवंत नगर या संघाला. परंतु कोणता गोलंदाज यशस्वी ठरेल जो अमोलचं विकेट मिळवेल. परंतु इथे मात्र नक्कीच गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो या शंकर. पुन्हा एकदा संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक असेल. सध्या तरी 12 बॉलवरती 15 धावा स्कोरबोर्डवरती लागले गेल्यात. आणि आपण पाहतोय क्वालिफायचा सामना आहे. मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना, अटॅक आणेवाला सामना. साई गणेश बळवंत नगर वर्सेस लकी बॉईज खैरगाव. सध्या तरी 49 धावांचं आव्हान ठेवलं आहे बळवंत नगर या संघानं. आणि त्या 49 धावांचा पाठलाग करताना सध्या तरी लकी बॉईज खैरगाव या संघाला आपण पाहतोय. पहिला धक्का लागला गेला आहे रमेशच्या स्वरूपात. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचा कडा लागला गेला आणि बॉल मात्र कव्हरला उडाला. इथे बॉल अडवला गेला. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट होते. या अगदी पहिल्या बॉलवरती एक धाव सिंगल खर्च केलं शंकर या गोलंदाजानं. एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड 16 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील पुढील बॉल. हो यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. स्क्वेअर लेगला ढकलून दिला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली. अगदी यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस शंकर या गोलंदाजाने 2 बॉल फेकी केले आणि दोन्ही बॉलवरती मात्र सिंगल आणि सिंगलच धाव खर्च केले. म्हणजेच 2 धावा सध्या तरी खर्च केल्या या 2 बॉलवरती. आणि या धावा खरं तर रोखल्या पाहिजे तरच या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल साई गणेश बळवंत नगर हा संघ. ते मात्र नक्कीच शंकर पुन्हा एकदा चांगलं काम करतो या ओव्हरमध्ये. षटकातील पुढील बॉल. हो बॅटचा कडा. यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होता. इथे अजून एक डॉट बॉल. जबरदस्त यावेळेस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बळवंत नगर या संघाकडून. वाह
काय गोलंदाजी सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 5 धावा खर्च केला होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा 3 बॉल फेकी करून मात्र 2 धावा खर्च केलाय. अजूनही या षटकामधील 3 बॉल कुठेतरी अचूक टप्प्यावरती फेकावा लागेल तरच अजून एक आपल्याला या सामन्यामध्ये रोमॅन्टिक सामना म्हणून पाहायला मिळेल. यावेळेस बॅटचा कडा लागला अगदी यावेळेस थर्ड मॅनला अगदी यावेळेस क्षेत्ररक्षक थोडंसं मिस झाला अगदी दुसऱ्या धावेचं कॉल आणि इकडे मात्र नक्कीच 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट होत आहेत. चांगली रन इन बिटवीन पाहायला मिळते काळू आणि अमोल या दोन्ही फलंदाजाकडून. इथे मात्र या बॉलवरती 2 धावा घेतल्या गेल्या. या 2 धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 19 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील शंकर या गोलंदाजाचा 5वाच बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि या 5व्या बॉलचा सामना करतोय अमोल. अगदी यावेळेस सफल मारण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथे बॅटर बीट झाला. अगदी यावेळेस वेळ मागे परतला आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा धोक्याची घंटी निर्माण होती. अजून एक डॉट बॉल. शंकर सध्या तरी अगदी उत्कृष्ट आणि चांगलीच गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा बॉल इथे मात्र कव्हरला फटका खेळलाय. अगदी यावेळेस थोडस फिल्डर पासून यावेळेस बॉल ट्रॅव्हल झाला. अगदी यावेळेस जर झेल टिपण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच या ठिकाणी झेल टिपता आली असती परंतु इथे नक्कीच बुधा या फिल्डरचं लक्ष नव्हतं परंतु नक्कीच चांगल्या धाव वाचवले आपल्या संघासाठी. या बॉलवरती मात्र केवळ आणि केवळ 1 धाव खर्च केले म्हणजेच सध्या तरी शंकर या गोलंदाजाने या 2 ओव्हरमध्ये मात्र 10 धावा खर्च केल्या. तर मात्र समीकरण आपण पाहू शकाल 12 बॉलमध्ये अगदी 12 बॉल आणि 29 धावा म्हणजेच सध्या तरी अजूनही साई गणेश बळवंत नगर हा सामना जिंकू शकतोय मात्र 1 ओव्हर कुठेतरी चांगली काढणं गरजेचं आहे. अजूनही समीकरण 12 बॉल आणि 29 धावांची गरज खैरगाव या संघाला परंतु जोपर्यंत अमोल आणि काळू मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत नक्कीच हा सामना मात्र हरू देणार नाही आहे कारण या दोन्ही फलंदाजाकडे अगदी प्रत्येक बॉलवरती मात्र शॉट आहे परंतु सध्या तरी इथे कठीण परिस्थिती पाहायला मिळते आहे कारण हा सामना आपल्याला क्वालिफायचा सामना पाहायला मिळतोय म्हणजेच दोन्ही संघावरती फार प्रेशर असेल. हो इथे पहिला बॉल मात्र नक्कीच चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय हितेश या गोलंदाजाचा. नक्कीच मी म्हटलो होतो क्वालिफायचा सामना आहे दोन्ही संघावरती इथे प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कोणता संघ या ठिकाणी विजय मिळतोय परंतु जोपर्यंत शेवटचा ओव्हर शेवटचा बॉल शेवटचा रन होत नाही तोपर्यंत काय सांगता येत नाही. इथे मात्र उडवलाय बॉलला पाठवून दिलाय बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार इथे ठोकलाय षटकार आणि या षटकारानं मात्र थोडंसं फार समीकरण सोपं केलंय अमोल या बॅटरनं. संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या 26 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही या षटकामधील 4 बॉल शिल्लक आहे हितेश गोलंदाजाचा. आपण पाहतोय स्विन गोलंदाज आहे. हो इथे फुलटॉस बॉल अजून एक खतरनाक जबरदस्त यावेळेस अजून एक षटकार पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं जोपर्यंत अमोल आणि काळू मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत नक्कीच हा सामना अजूनही खैरगाव या संघाकडे आहे आणि नक्कीच इथे 2 बॉलवरती मात्र अमोल या बॅटरने 2 षटकार ठोकले आणि समीकरण मात्र सोपं केलंय खैरगाव या संघाचा. संघाचा स्कोरबोर्ड मात्र जाऊन पोहोचतोय 32 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल इथे नक्कीच थोडंसं बॅटर पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. अगदी इकडे मात्र कव्हरला झेल सुटले गेले. इथे झेल सोडली की मॅच सोडले नक्कीच आपल्याला शेवटच्या बॉलवरती कळून येईल कारण इथे नक्कीच खूप मोठ्या फलंदाजाची झेल होती आणि ती मात्र झेल सोडली बुधा या क्षेत्ररक्षकांना. अगदी या झेलची मात्र किंमत मोजावं लागेल बळवंत नगर या संघाला.
यो हो, इथे मात्र उडवला अगदी यावेळेस बॉलला हवेत पाठवलाय. शतरक्षक येतोय परंतु इथे उंची आणि अंतर भरपूर आहे. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे अजून एक षटकार पाहायला मिळतोय काळूच्या बॅट मधून. अगदी अगदी नक्कीच या अगोदरच्या बॉलवरती जर झेल पकडली गेली असती तर नक्कीच एक नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळालं असतं आणि तिथे डॉट बॉल देखील पाहायला मिळालं असतं. परंतु बळवंत नगर या संघानं खूप मोठी चुकी केली आहे आणि ते चुकीचं फळ मात्र भोगावं लागतोय. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात खेळलाय. स्क्वेअर लेगला शतरक्षक आहे. बॉलला अडवलं गेलं. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट झाले. या 2 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या 41 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी यावेळेस समीकरण येऊन राहिलंय 6 बॉल आणि 8 धावा. म्हणजेच 12 बॉलमध्ये 29 धावा लागत होत्या आणि इथे मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र 8 धावा शिल्लक राहिल्या आहेत. म्हणजेच इथेच फार खूप ओव्हर मात्र मागणं ठरलं. जर झेल पकडली गेली असती तर नक्कीच इथे मात्र एक टर्निंग पॉईंट, एक कमबॅक करण्याची एक संधी आली होती. ती संधी मात्र बळवंत नगर या संघाने मिस केली आणि नक्कीच त्या झेलची मात्र यावेळेस किंमत मोजावं लागते या बळवंत नगर या संघाला. मोहन गोलंदाजी मार्ग सज्ज झाला. शेवटचा षटक घेऊन येतो. 8 धावा डिफेंड करायच्या गोलंदाजाला. नक्कीच पहिलाच बॉल इथे खराब पाहायला मिळतो. यस, वाईट घोषित केलं जाईल. पहिला बॉल खराब पाहायला मिळतोय मोहन या गोलंदाजाचा. सध्या तरी अजूनही 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. इथे 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 नक्कीच बॅटचा कडा आहे. अगदी यावेळेस मात्र विकेट किपरने चांगल्या प्रकारे झेल टिपला गेलाय. अगदी यावेळेस अजून एक धक्का लागतो या खेरगाव संघाला. दुसरा धक्का. इथे मात्र नक्कीच एक छोटासा टर्निंग पॉईंट मिळतोय या बळवंत नगर या संघाला. परंतु इथून पुढे मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. परंतु इथे मात्र नक्कीच गोलंदाजाच्या खांद्यावरती पुरेपूर जिम्मेदारी आहे. त्यासोबत फिल्डरने देखील गोलंदाजाला साथ देणं गरजेचं आहे. कारण इथे मात्र समीकरण पाहायला मिळतोय अगदी सोपं आहे. 5 बॉल 7 धावा. म्हणजेच इथे मात्र प्रत्येक बॉलवरती धावा रोखणं गरजेचं आहे. सिंगल काढले गेले तरी सामना टाय होऊ शकतोय. कारण एखाद्या बॉलवरती डबल सिंगल धाव होऊ शकते. त्यामुळे इथे मात्र नक्कीच थोडंसं गोलंदाजवरती देखील प्रेशर. न्यू बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याच्या डोक्यावरती थोडंसं प्रेशर असेल. इथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा खराब चुकी करतोय. अजून एक एक्स्ट्रा धाव मिळते. एक धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या 43च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी यावेळेस शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना आलेला आहे. अजूनही 5 बॉल आणि 6 धावा. षटकातील पुढील बॉल. हो, इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळलाय. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाले. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. परंतु इकडे क्षेत्ररक्षक बॉलला अडवला गेलाय. परंतु इकडे नक्कीच चुकीचा कॉल आहे. इथे अजून एक धाव बाद पाहायला मिळतोय. पंच धावा. 2 धावा जोडले जातील. या 2 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या 2ने पुढे ढकललाय. 45 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही 4 बॉल आणि 4 धावा. म्हणजेच अजूनही दोन्ही संघाचे टेंगे कारण अजून एक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. परंतु सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे काळू. आणि नक्कीच काळू हा बॅटर कसोटी प्लेयर आहे. नक्कीच मोठे फटके खेळू शकत नाही. परंतु डॉट बॉल जाऊ देऊ शकत नाही.
कारण सिंगल डबल मिळवण्यात माहीर आहे काळू तेलम. सध्या तरी 4 बॉल 4 धावा. इथे मात्र सफल झालाय अगदी यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक काय झेलची संधी आणि इथे मात्र नक्कीच बॉलला उडवला आणि इकडे मात्र फिल्डरनं त्या बॉलला मात्र गटकन पकडलं. इथे अजून एक विकेट. हो इथे नक्कीच अजून एक टर्निंग पॉइंट पाहायला मिळतोय बळवंत नगर या संघाकडून. अजूनही 3 बॉल आणि 4 धावा. काय करताय यावेळेस खैर घ्याव्या संघाचे फलंदाज. इथे मात्र अगदी खालून खेळण्याचा प्रयत्न करायची गरज होती. इथे मात्र नक्कीच फुलटॉस बॉल होता. काळू या फलंदाजानं मात्र या बॉलला उडवला. अगदी यावेळेस बॉल अगदी मिड विकेटला जाऊन इथे मात्र चांगलीच संतोषच्या माध्यमातून आपल्याला ही झेल पाहायला मिळते. चौथा धक्का लागतोय लक्की बॉईज खेळ घ्याव्या संघाला. अजूनही 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ईश्वर. डावखुरी आताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आज दिवसभरातून आपल्याला या शेवटच्या सामन्यामध्ये ईश्वरला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी. 3 बॉल आणि 4 धावा म्हणजेच इथे मात्र नक्कीच ईश्वरच्या खांद्यावरती थोडी जिम्मेदारी. इथे मात्र नक्कीच मोठा फटका खेळू शकेल का ईश्वर. सर्वांचा नजरा या सामन्यावरती लागलेला आहे. बघूया कोणता संघ या ठिकाणी विजय प्राप्त करतोय. सध्या तरी अजूनही 3 बॉल आणि 4 धावा. पुढील बॉल अगदी यावेळेस अचूक टप्प्यावरती बॉल फेकी केला. इथे मात्र मिस झालाय बॅटर ईश्वर. इथे अजून एक डॉट बॉल. मस्त सामना तगडा सामना खतरनाक सामना. बळवंत नगर वर्सेस खैरगाव. अजूनही समीकरण 2 बॉल आणि 4 धावा. सध्या तरी दोन्ही फलंदाज आपापसात चर्चा केली जाते कारण इथे मात्र गोलंदाज अगदी बीट करतोय फलंदाजाला. 2 बॉल 4 धावा. कोण जिंकणार. इथे मात्र फुलटॉस बॉल पुणे झेल उडाले. अगदी यावेळेस अजून एक जबरदस्त झेल. हो काय टर्निंग पॉइंट यावेळेस पाहायला मिळतोय बळवंत नगर या संघाकडून. खराब बॅटिंग लाईन यावेळेस पाहायला मिळतंय लक्की बॉईज खेळ घ्याव्या संघाची. अगदी सोपं समीकरण होतं आणि अगदी यावेळेस खराब केलंय समीकरण. लक्की बॉईज खेळ घ्याव्या संघाच्या फलंदाजांना. इथे मात्र नक्कीच अजूनही 1 बॉल आणि 4 धावा. अगदी यावेळेस आपण पाहू शकाल शेवटच्या बॉलपर्यंत सामना आलेला आहे. 1 बॉल आणि 4 धावा. इथे मात्र नक्कीच लक्की बॉईज खैरगाव या संघाला या बॉलवरती मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. 3 धावा काढले तर सुपर ओव्हरमध्ये सामना खेळवला जाईल आणि चौकार ठोकला तर या ठिकाणी लक्की बॉईज खैरगाव हा संघ विजय होऊ शकतोय. आणि इथे मात्र जर गोलंदाजानं या 3 धावा जर रोखल्या तर नक्कीच या ठिकाणी विजय होऊ शकतोय बळवंत नगर हा संघ. परंतु सर्वांच्या नजर या सामन्यावरती बघूया. शेवटचा बॉल आणि 4 धावा. सामना करेल न्यू बॅटर. ओहो इथे मात्र कव्हरला फटका खेळला. एकदा मात्र वेगाने कमले झाले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. अगदी 2दा मात्र वेगाने तिसऱ्या धाब्याचा कॉल. परंतु इकडे नक्कीच थ्रो कशा प्रकारे पाहायला मिळतोय. अगदी 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 काय घडलंय इकडं.
बॅटमन खालचा जाग्यावरच आहे, एक स्टंप काढून घेतलेला आहे. आणि नक्कीच या ठिकाणी विजय मिळतोय तो बळवंत नगर या संघाला, म्हणजेच आजचा पोलचा सामना जिंकलाय साई गणेशा बळवंत नगर या संघानं. विजय झालेल्या संघाचं अभिनंदन. पराभूत झालेला संघ आहे